सोमनाथ जगताप, मी सातारा इथून आलो आहे। नमस्कार, माझं नाव पूनम पाटील, मी साई एंटरप्राइजेसची ओनर आहे। मी कोल्हापूरवरून आलेली आहे। नमस्कार, मी स्वाती घाडगे, मी कोल्हापूरवरून आले। हाय, माझं नाव माधुरी अक्षय साठे फ्रॉम वाटेगाव। नमस्कार, मी रेश्मा मानेक कराडहून आलेली। माझं नाव सतीश दंडवते, मी कोल्हापूरहून आलेलो आहे। नमस्कार, माझं नाव रेश्मा जमादार, मी कोल्हापूरहून आलेलो आहे। नमस्कार, माझं नाव पूनम योगेश नलवडे, फलटणवरून आलो आम्ही। नमस्कार, मी अक्षय प्रकाश साठे। माझं नाव शैलेंद्र कुमार माने। नमस्ते, माझं नाव धनंजय सुतार। सेमिनार बद्दल सांगायचं झालं किंवा सरांबद्दल सांगायचं गेलं, इतका एनर्जेटिक सेमिनार आहे की खूप छान। ट्रेडिंगचे असे 3 बिझनेस आहेत, तर यामध्ये ग्रोथ करण्यासाठी मी इथं आलो होतो। पण इथं आल्या मला असं जाणवलं की आपण योग्य ठिकाणी आलो आहे। आणि असं सकाळी पहिल्या आल्याच ते त्यांची प्रोसेस फॉलोअप ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मला मनापासून आवडल्या। आणि सरांच्याकडून शिकण्यासारखं असं आहे की ब्रह्मांडामध्ये जी शक्ती आहे ती आपण मिळवू शकतो आणि जे आपल्याला जे पाहिजे ते आपण मिळवू शकतो, हे सरांनी शिकवलं। बिझनेसमध्ये कशा प्रकारे बिझनेस ग्रोथ करायचा, बिझनेस कशा पद्धतीने वाढवायचा, कशा प्रकारे टीम हँडल करायची, ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज अजूनपर्यंत जे मला होतं ते मला असं पर्सनली वाटतं अजूनपर्यंत जे मला नॉलेज अगदी 10% होतं। जे आत्तापर्यंत झालेलं तर अगदी 100% नॉलेज मला मिळालेलं आहे असं वाटतं। आणि ह्याच्या पुढे बिझनेस मी अगदी चांगल्या पद्धतीनं करेन। या सेमिनार येऊन आम्हाला खूप छान वाटतं। जसं की आता आपण बघतो की बिझनेस चालवताना आपला माइंडसेट क्लिअर पाहिजे की आपण काय करणार आहोत, कसं करणार आहोत, पॉझिटिव्ह थिंकिंग, नेगेटिव्ह थिंकिंग, जे काय आपले माइंड सबकॉन्शियस माइंडमध्ये जे चाललं असतं ते नेगेटिव्हिटी कशी काढायची। तर मी देविदास सरांच्या या सेमिनारला आले, तर त्यामध्ये मला असं म्हणजे खूप नवीन नवीन आयडिया आले की बाबा आपण बिझनेस कसा करायचा किंवा कसा ग्रो करायचा। फार फॅन्टॅस्टिक सेमिनार आहे आणि जे आपण रेग्युलर ह्यात करतो व्यवसायात, ती फक्त पद्धत आपली चुकीची होती। ही पद्धत वापरली तर आपण व्यवसायाला ग्रोथ करू शकतो। आतापर्यंत जे पण आम्ही बिझनेस केला तो स्वतःहूनच केला, पण सरांच्या इथं आल्यानंतर हे जे अटेंड केलं आम्ही ट्रेनिंग, तर त्यामध्ये आम्हाला असं शिकायला मिळालं की टीम ठेवून कसं आपण काम करू शकतो। मी व्यवसायात म्हणजे खर्च करण्यासाठी खूप जरा हे करते, म्हणजे पब्लिसिटी करण्यासाठी जे आपण वेळोवेळी कार्यक्रम वगैरे ठेवतो किंवा काय, ते मी ठेवण्यासाठी माझा नकार असतो, म्हणजे खर्च करायचा नाही। पण इथं आल्यानंतर असं कळलं की आपण आपला बिझनेस जर वाढवायचा असेल, ग्रोथ करायची असेल, तर आपल्याला थोडंसं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। अजून पण असं वाटतं की आम्ही कुठेतरी कमी पडतोय, सरांच्या मदतीनं अजून एक चांगला पिकअप घेऊ शकतो आणि एक मोठी एक ग्रोथ घेऊ शकतो। आणि इथं कार्यक्रम आल्यानंतर सरांनी बिझनेसबद्दल माहिती सांगितली, ती माहिती खूपच छान होती। म्हणजे आतापर्यंत कधी बिझनेसबद्दल एवढी डीपमध्ये माहिती मिळाली नव्हती। त्यांनी स्टेप बाय स्टेप जी माहिती सांगितली त्याच्यामधून आपण आपला बिझनेस नक्कीच ग्रोथ करू शकतो आणि त्यातून आपण आपला इन्कम पण वाढवू शकतो। तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा ऐकायला किंवा बघायला मिळाल्या की ज्याच्यामध्ये आपल्या व्यवसायामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं वृद्धी होऊ शकते, वाढ होऊ शकते। सरांचं जे सेमिनार मी आत्तापर्यंत जे बघितलं, माझं हे पहिलं सेमिनार आहे, पण जे बघितल्यानंतर थोडंसं मनोबल थोडंसं माझं स्ट्रॉंग झाले पहिल्यापेक्षा। सरांनी सांगितल्याप्रमाणे जर टीमवर्क आणि स्वतः त्या कामामध्ये गुंतून न राहता मोठे टीम घेऊन जर काम केलं सगळ्यांसाठी, तर आपण आपल्या बिझनेसमध्ये नक्कीच ग्रोथ करू शकतो। हा माझा पहिलाच सेमिनार आहे, परंतु त्यांच्या गाईडप्रमाणे जर आम्ही गेलो तर नक्कीच लाईफमध्ये सक्सेस हो। मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, आपली टीम कशी असली पाहिजे, आपण ॲज अ एंटरप्रेनर आपल्या माइंडमध्ये काय काय असलं पाहिजे, जी क्लॅरिटी आहे, वाय आपण का बिझनेस चालू केला आहे, त्याच्यात कसा ग्रोथ केला पाहिजे, ते एक आपण शिकलो। बघायला गेलं तर आपल्या टीमला कसं एनकरेज ठेवायचं हे एक शिकलो। सरांनी जे शिकवलं ते आत्तापर्यंत मी कुठेही शिकले नव्हते। मी एक ब्युटिशियन आहे आणि आपण क्लायंट कसं हँडल करायचं, क्लायंटशी कसं बोलायचं किंवा क्लायंट परत आपल्याकडे कसे आले पाहिजेत, हे सगळं सरांनी आम्हाला शिकवलं। आणि हे शिकून आम्ही आता चांगले बिझनेसमॅन होऊ शकतो हे मला कळालं। त्याच्यामध्ये अजून एक पॉईंट आहे की माइंडसेट बिझनेस वुमन किंवा बिझनेसमॅनचा कशा पद्धतीनं असावा हे एक थोडंसं सरांनी सांगितलेलं आहे। तर मला पर्सनली असं वाटतं की प्रत्येक उद्योजकांना हा कार्यक्रम अटेंड करावा किंवा हा सेमिनार अटेंड करावा आणि बिझनेस माइंड कशा पद्धतीने, म्हणजे आपण टीम हँडल कशा पद्धतीने करायची आहे, प्लस आपण मार्केटिंग कशा पद्धतीने करायचं आहे, की कुठल्या कुठल्या प्रकारची आपण मार्केटिंग करू शकतो आणि टीमला कसं हँडल करायचं, टीम एकत्र करून आपण त्यांना म्हणजे त्यांचा पण फायदा बघितला पाहिजे। काही ज्या आपल्या डेली गोष्टी असतात की ज्या आपल्याकडून छोट्या छोट्या राहिल्या जातात, त्या सुद्धा यातून लक्षात येतात की बाबा सरांच्या थोड्या गायडन्सनी
आतापर्यंत केलेल्या गायडन्समधून ते लक्षात येतात की आपण कोणत्या गोष्टीवर वर्क करायला पाहिजे, काय आपल्या हातातून निसटतंय, त्या गोष्टी जर अचीव केल्या तर आपण चांगला व्यवसाय करू शकू, हे सरांच्या गायडन्सने लक्षात येतं. सर खूप छान पद्धतीने गाईड करतात. तर त्या टीमच्या माध्यमातून आज जे आपण मंथली 1 लाख रुपये कमवू शकतोय, तिथं त्या टीमच्या माध्यमातून आपण 10 लाख रुपये पण कमवू शकतोय. हे फक्त आपल्याला ह्या बिझनेसच्या माध्यमातून कळालं. आपल्या बरोबर काम करताना टीम जेवढी जास्त मोठी असेल तेवढ्या लवकर आपण ते काम जास्त करू शकतो. जे आपण काम 4 दिवसात करू शकतो ते 1 दिवसात करू शकतो. या बिझनेसला आपल्याला कसा ग्रोथ करायचा हे सगळं आतापर्यंत आपण बघितलं आहोत. आय एम व्हेरी ग्लॅड टू थँक यू सर की यू आर टीचिंग अस इन अ पॉझिटिव्ह वे. थँक्यू. आणि सरांनी जी माहिती दिली त्याबद्दल मी सरांचा मनापासून आभारी आहे आणि याचा नक्कीच आम्ही पुढच्या व्यवसायामध्ये उपयोग करून घेऊ. थँक्यू. सरांचं नॉलेज आहे, जे अपडेटेड नॉलेज आहे, त्याला मी हॅट्स ऑफ म्हणेन. थँक्यू सो मच. सो थँक्यू सो मच. थँक्यू. आम्हाला सरांनी शिकवलं त्याबद्दल आभारी आहे. थँक्यू. 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 त्याबद्दल मी मनापासून सरांचं धन्यवाद मानतो.